नाशिकच्या दारणा धरणातून 1100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। यंदाच्या वर्षातील नाशिकच्या धरणांमधून हा पहिला विसर्ग केला जातोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण कमी असलं तरी दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यानं दारणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं हा विसर्ग केला जातोय। इगतपुरी आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकचं दारणा धरण जवळपास 75% भरलेलं आहे आणि हेच धरण 75% भरल्यानंतर दारणा धरणामधून 1100 क्युसेक्स इतका मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला। मी आता नाशिकच्या दारणा धरणावरती आहे आणि दारणा धरणावरचा हा विसर्ग आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। अशा प्रकारे दारणा धरणातून पाणी जे आहे ते नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। या वर्षीचा हा पहिला विसर्ग आहे आणि या पहिल्या विसर्गानंतर या धरणावरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आणि या प्रवाहित पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा या पावसामुळे मिळतोय। 1100 क्युसेक्स इतका विसर्ग या धरणातून केला जातोय आणि म्हणून जलसंपदा विभागानं धरणकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। यंदाच्या वर्षीचा हा पहिला विसर्ग नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून होतोय आणि यामुळे काहीसं समाधानाचं वातावरण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, दारणा धरण, इगतपुरी, नाशिक। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाची संततधार सुरू असल्यानं या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। या धरण क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 145 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा 54.13% वरती गेलेला आहे। दरम्यान या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात सुरू असल्यानं पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय। तर पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या या पवना नदीच्या काठावरील झोपडपट्टी धारकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। लोणावळा आणि परिसरात तुफान पाऊस पडतोय। ढगफुटी सदृश्य पावसानं सखल भागात पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यानं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते। या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। पावसासंदर्भातल्या बातम्या आपण पाहतोय। तिकडे मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे मावळातील बहुतेक रस्ते हे जलमय झालेले आहेत। तळेगाव दाभाडे शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्यानं जिजामाता चौकात असलेल्या नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे। पुरंदर तालुक्यातील सासवडसह 5 गावांना पाणी पुरवठा करणारं गराडे धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या सांडव्यातून पाणी करहा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। करहा नदी वाहू लागल्यानं या नदीमधून पाणी आता नाझरे धरणात येणार आहे। तर मागील 6 ते 7 महिन्यांपासून नाझरे धरण हे कोरडं पडलं होतं। नाझरे धरणाचा पाणीसाठा वाढला तर पुरंदरसह बारामतीतील 72 वाड्या, वस्ती आणि गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो। तिकडे रायगडमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरूच आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कणकवली शहरात सकाळी 11:15च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर येऊन पडलं। शहरातील श्रीधर नाईक चौकात असलेल्या बिल्डिंगवरील हे छप्पर वर्दळीच्या रस्त्यावर पडलं, मात्र सुदैवानं त्यावेळी रस्त्यावर पादचारी अथवा वाहन नसल्यानं मोठी हानी टळली। या 7 मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आलं होतं। काही मिनिटांच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेत होतं आणि तिथून ते रस्त्याच्या दिशेनं येऊन रस्त्यावर पडलं। उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहताच तिथून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवलं होतं। गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्याचा पुन्हा एकदा संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पर्लकोटा नदीचा पूर पुन्हा आला असून मोठा पूल पाण्याखाली गेल्यानं
संपूर्ण भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। भामरागड तालुक्यातील 100 गावं पुन्हा संपर्कहीन झालेली आहेत। गडचिरोलीमध्ये पाऊस आणि पुराचा फटका गर्भवती महिलांना बसताना दिसतोय। चिकेला गावातील महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांना पूर आल्यानं रुग्णवाहिका गावापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं। बैलगाडीतून महिलेला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात घेऊन गेले। गर्भवती महिलेची माहिती मिळताच टेकडाताला येथील आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि डॉक्टर गावाच्या दिशेने निघाले होते, मात्र परसेवाड्याच्या पलीकडे त्यांना जाता येत नसल्यानं ते रुग्णवाहिका घेऊन तिथेच थांबले होते। महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्यात आली। पर्यटन नगरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। लोणावळ्यातील रस्त्यांना देखील नद्यांचं स्वरूप आलंय आणि गेल्या 24 तासात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 24 तासात 275 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। सांगलीतील संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 30 फुटांपर्यंत पोहोचली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। शहरातल्या पूरपट्ट्यातील नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय। आरवडे पार्क, सूर्यवंशी प्लॉट आणि या ठिकाणी राहणाऱ्या 9 ते 10 कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलंय। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे कृष्णेची पाणी पातळीत वाढ होत आहे। सध्या कृष्णेची पाणी पातळी 30 फुटावर आहे। तर आपण सध्या आहोत सूर्यवंशी प्लॉटमध्ये। काही महापालिकेनं सावधानतेचा इशारा म्हणून काही लोकांना स्थलांतरित होण्याचा इशारा दिलेला आहे। तर त्या पद्धतीनं स्थानिक लोक आहेत ती गावातले काकानगर, सुरेश प्लॉट, कर्नाल रोड या ठिकाणचे लोक स्थलांतरित होत आहेत। आपण पाहू शकता की ज्या लोकांनी आपलं सामान बांधून ठेवलं आहे ते गाडीची वाट बघतायत। अशा पद्धतीने लोकांनी जे काही घरातलं सामान आहे, धान्य आहे ते सर्व एकत्रित करून बांधून ठेवलेलं आहे। तशाच पद्धतीनं इतर काही घरातसुद्धा लोकांनी, महिला आहेत त्या महिलांसुद्धा आपलं सामान बांधून ठेवलेलं आहे। आपण त्यांनाच विचारणार आहोत कशा पद्धतीने ते तयारी केलेली आहे की स्थलांतरण काय केलं, व्यवस्था कशी केलं तुमची? व्यवस्था म्हणजे कसं, त्याने आम्हाला दिलं होतं 17 नंबर शाळेचं आहे, पण आम्ही सावंत प्लॉटमध्ये रूम घेऊन तिथं आम्ही शिफ्ट होत आहे। पसारा बांधून ठेवलेला आहे। सकाळपासून महानगरपालिकेची लोक येतात, पसारा बांधा निघा असं म्हणतात। या पसारा बांधण्यात तुम्ही काय केलंय का? तुम्ही पोटाला तुमच्या काय आहे काय? लेकरं लहान बाळ आहे तुमची, काय विचार हे विचारत नाही, फक्त पसारा बांधा निघा, पसारा बांधा निघा। आम्ही गरीब लोक रोज कमवून खाणारे, एकदम कसं ते आम्ही गाडीचा बंदोबस्त व्हायला पाहिजे। उठल्या सुटल्या 17 नंबर शाळेत जावा, 17 नंबर शाळेत झालं चालत न्यायचं आहे का एवढा पसारा? आम्ही रोज राबून खाणारी लोक, आमच्याकडे पैसे नको काय? एक जण तरी विचारा, तुमची बारकी लेकरं आहेत, तुम्ही पसारा गुंडाळा लागला, तुम्ही जेवलाय खाल्लाय का नाही? काय नाही, अजून पण स्वयंपाक तर केला नाही, नुसती पसाराचं हे करायला लागलोय आम्ही। मग आता जाणार कुठं आहे? आता जाणार आहे तर रूम घेतला, आता गाडी आल्यावर मग तिथं जाणार घेऊन पसारा। सावंत प्लॉटमध्ये रूम घेतल्या। अशा पद्धतीनं नागरिक आपला जो सामान आहे ते सामान बांधून ठेवलं, धान्य लागणारे वस्तू आहेत, परंतु आता हे कुटुंब सकाळपासून आवरून बसलेलं आहे, पण ती गाडीची वाट पाहत आहेत। त्या पद्धतीनं या नदीकडचे जे काय सकल भागातले रहिवासी आहेत 7 ते 8 कुटुंब हे जाण्यासाठी स्थलांतरित होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुर्सल, न्यूज 18 सांगली। सांगलीच्या कृष्णाची पातळी वाढते। कृष्णा नदीची पाण्याची पातळी जवळपास 30 पर्यंत पोहोचलेली आहे। प्रशासनानं शहरातील जो सखल भाग आहे अशा काकानगर, सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे। काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात आता 80% पाणीसाठा उपलब्ध झालाय। नांदेड जिल्ह्यात अजूनही मोठा पाऊस झाला नाहीये, मात्र गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यानं गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। परिणामी विष्णुपुरीच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। अजूनही समाधानकारक पाऊस किंवा मोठा पाऊस झाला नाही, मात्र तरीही नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या विष्णुपुरी धरणामध्ये आता जवळपास 80% इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे।
गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि वरच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 2-4 दिवसात पाऊस झाल्याने गोदावरी नदीमध्ये पाण्याची जी आवक आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे हे विष्णुपुरी धरण जे आहे ते भरलेलं आहे। गेल्या महिन्यातच म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या विष्णुपुरी धरणामध्ये फक्त 24% इतका कमी पाणीसाठा उपलब्ध होता। त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो की काय पावसाळ्यात असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र पाऊस नसतानाही नांदेड जिल्ह्यामध्ये विष्णुपुरीचं हे जे धरण आहे ते आता 80% भरलेले आहे। अजूनही नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने तसा अंदाज देखील वर्तवलेला आहे। त्यामुळे आणखीन काही दिवसात हे धरण 100% भरेल आणि शक्यता आहे की धरणातून विसर्ग देखील केला जाऊ शकतो। धरण भरल्यामुळे येत्या उन्हाळ्यापर्यंत नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। शिवाय या क्षेत्रामधील हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा देखील प्रश्न मिटला आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या 24 तासांपासून पावसाची उघडीप सुरूच आहे। आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 62% पावसाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाचे सर्व दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले, तर इरई नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढल्यास वैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाच्या सरी आहेत त्या बरसात सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस, आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे। आता फक्त पावसाच्या हलक्या सुरू आहेत। यासोबतच इरई धरणाचे जे 7ही दारं जे उघडले आहेत, त्याच्यामुळे जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत आहे। महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही ठिकाणी पूर परिस्थिती सध्या तर नाही, परंतु प्रशासन अलर्ट मोडवर आहे। प्रशासनाने सूचना देखील नदीकाठच्या लोकांना दिलेल्या आहे की पाणी हा सुरू असल्यामुळे पाऊस येत आहे आणि धरणाचे दरवाजे उघडे आहेत, त्याच्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। या सगळ्या गोष्टीवर जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। शहापूर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। टेंभुर्ली डाढरे या मार्गावरील बेलवली पूल 3 दिवसांपासून पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। बेलवलीसह हुबांचा पाडा येथील शाळांना 3 दिवस सुट्टी देण्यात आली आहे, तर बेलवली तसंच हुबांचा पाडा येथील स्थानिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। तिकडे साताऱ्यातील परळी खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे उरमोडी धरण 65% भरलंय। धरण परिसरातील शिंदेवाडी, लावंघर, मस्करवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलांवर पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे परळीतील जनजीवन विस्कळीत झालंय। उरमोडी धरण पात्रातील पाणी पातळीमध्ये वाढ होत असून धरणाची पाणी पातळी 5 TMC पर्यंत पोहोचलेली आहे। पुणे शहर आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलेलं आहे। धरणातून 9416 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जातंय। दौंडमधून वाहणाऱ्या भीमा नदीचं पात्र तुडुंब भरून वाहतंय आणि त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। पुणे शहर लगत असणाऱ्या खडकवासला धरणामध्ये पावसाचे मुसळधार बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे आता खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण जर बघू शकतो की 4916 क्युसेसने हे पाणी सकाळी 7 वाजता सोडण्यात आले होते भीमा नदीच्या पात्रात आणि आपण जर बघितलं तर भीमा नदीचं पात्र हे तुडुंब भरलेलं दिसतंय। सकाळी सोडलेल्या पाण्यामुळे आजूबाजूचे जे काही काठोकाठ ही नदी भरलेली आहे, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे जे पुण्याजवळ आणि खडकवासल्याच्या आसपास जो पाऊस पडत आहे त्याचा परिणाम हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि भीमा नदी पात्र जे आहे ते तुडुंब भरलेले दिसते। धोक्याची इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे खडकवासलामध्ये होत असलेल्या पावसामुळे आता संपूर्ण जे काय आहे ते भीमा नदीचं पात्र काठोकाठ भरलेलं दिसते आणि आपण जर बघितलं तर दौंडमधून ही वाहणारी भीमा नदी आहे आणि हे भीमा नदीचं हे पात्र आता किती सखोल झालेलं आपल्याला दिसते। त्यामुळे एकंदरीतच आता खडकवासल्याच्या या सगळ्या परिसरामध्ये होत असलेल्या पावसामुळे, पुणे शहराच्या आसपास होत असलेल्या पावसामुळे भीमा नदीचे पात्र हे तुडुंब भरलेलं आहे आणि प्रशासनाने आजूबाजूच्या जे काही
जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये सतत पाऊस पडतोय. 2 राज्यांना जोडणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकाच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या आपण बातम्या पाहणारच आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय.